तुमचं कर्म तुमची पाठ सोडत नाही असं आपण नेहमी ऐकतो. सोशल मीडिया आणि ट्रोल तुम्हाला भूतकाळ सहजासहजी विसरू देत नाहीत हेही आपण पाहत असतो. तुम्ही कधीकाळी केलेले ट्विट, पोस्ट, फोटो तुम्हाला वर्तमान काळामध्ये अडचणीत आणू शकतात याचा अनुभव पुण्यातल्या भाजप उमेदवार पूजा जाधव यांनी आज घेतला. पहलगाम जिहादी हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर आणि त्यांना तिकीट देणाऱ्या भाजपवर समर्थकांनी टीकेची झोड उठवली. त्या दबावामध्ये पूजा जाधव यांना माघार घ्यावी लागली. त्यावेळी प्रचंड भावनिक नाट्यही रंगलं. पाहूया. धाय मोकलून रडणाऱ्या ह्या आहेत पूजा धनंजय जाधव, पूर्वाश्रमीच्या पूजा मोरे. गेले 3 दिवस त्यांनी जे चढउतार पाहिलेत ते त्यांनी आजवर कधीही पाहिले नसतील. मंगळवार पुण्यात भाजपनं त्यांना प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, मंगेश गोळे यांचे आभार सुद्धा मानले होते. पण बुधवारी चित्र पालटलं. पूजा जाधव आणि त्यांना तिकीट देणाऱ्या भाजपवर पक्षातूनच टीकेची झोड उठली. त्याचं कारण ठरलं पूजा जाधव यांचे पहलगाम हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओ आणि जुनी मतं. पहलगाम हल्ल्यात जिहादी अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांना धर्म विचारून मारलं. मात्र त्यावेळी मधुचंद्रासाठी काश्मीरमध्ये असलेल्या पूजा जाधव यांनी तसं काही घडलंच नसल्याचं सांगितलं होतं. तो व्हिडिओ तेव्हा देशभरात व्हायरल झाला होता. कश्मीर का ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा. ये इंडिया में मैसेज जा रहा है. ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है ना हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है. याच व्हिडिओमधील पूजा मोरेंची अतिरेकी हल्ल्याबद्दलची भूमिका देशविरोधी, भाजप विरोधी, केंद्र सरकार विरोधी होती अशी टीका तेव्हाही झाली होती. आता उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या शांत झालेल्या निखाऱ्यांना पुन्हा हवा देण्यात आली. पहलगामच्या व्हिडिओसोबत पूजा मोरेंनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवर टीका केली होती अशी आवई उठवली गेली. पूजा मोरे आणि भाजपलाही सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आलं. त्याचा दबाव इतका वाढला की गुरुवारी पूजा मोरे उर्फ पूजा जाधव यांच्यावर उमेदवारी माघारी घेण्याची वेळ आली. हा निर्णय जाहीर करायला जाताना त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. हा निर्णय होत असताना ज्यावेळेस ती मुवमेंट अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा पक्ष नेतृत्वाला जर त्रास होत असेल, पक्ष डॅमेज होत असेल, तर या पुण्यनगरीचं चांगलं काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय मुरलीधर मोहोळ असतील, आमच्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचे जगदीशजी मुळीक असतील, त्याचबरोबर मंगेशदादा गोळे आमच्या त्या भागात काम करतात ते आहेत, शहर नेतृत्व अध्यक्ष सगळी मंडळी आहेत आणि देवेंद्रजी आहेत. या सगळ्या लोकांना स्वयंप्रेरणेनं आम्ही सांगितलं की आज रोजी तशा पद्धतीचा मेसेज माझ्याकडे आहे. ताईचं म्हणणं आहे पार्टी फर्स्ट, आम्ही थांबतो. पूजा जाधव यांच्या नावावर खपवला जाणारा व्हिडिओ प्रत्यक्षात दुसऱ्याच लहान मुलीचा असल्याचं पूजाचे पती धनंजय यांनी समोर आणलं. सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं. ज्यांच्या उमेदवारीने एवढा गोंधळ उडाला त्या पूजा जाधव कोण आहेत ते पाहूयात. पूर्वाश्रमीच्या पूजा अशोक मोरे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये त्या राजकारणात सक्रिय आहेत.
21व्या वर्षी त्यांची पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतलाय. मराठा आरक्षण आंदोलनात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. 2023 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला. शरद पवार पक्षाच्या किसान सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी त्यांनी जोमानं काम केलं. विधानसभेसाठी माजी खासदार संभाजी छत्रपतींच्या स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत पूजा जाधव यांना फक्त 1610 मतं पडली. मार्च 2025 मध्ये छावा आणि स्वराज्य पक्षाचे सदस्य आणि संभाजी छत्रपतींचे शिलेदार धनंजय जाधव यांच्याशी पूजा यांचा विवाह झाला. पुण्यामध्ये राजकारणात आणि समाजकारणात त्या सक्रिय आहेत. सोशल मीडिया नावाच्या जगात काही लपून झाकून ठेवणं जवळपास अशक्य आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा यांनी व्यक्त केलेली मतं अशा पद्धतीनं त्यांच्या विरोधात वापरली जातील याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पूजा जाधवांना उमेदवारी मिळणं हा भाजप समर्थकांना धक्का होता, तर ती उमेदवारी परत करायला लागणं हा पूजा जाधव यांच्यासाठी धक्का आहे. आता ह्या धक्क्यातून सावरून त्या भाजप सोबतच राहणार की दुसरा मार्ग निवडणार ते येत्या काही दिवसातच कळेल. पूजा यांची उमेदवारी बदलण्यासाठी भाजप नेत्यांवरती पक्षाच्या आतून जसा दबाव होता तसाच पक्षाशी संलग्न असलेल्या वेगवेगळ्या संघटनांकडून देखील तो होता. पूजा यांच्या उमेदवारीमुळे फटका फक्त एका प्रभागापुरता बसणार नाही तर नुकसान इतरही अनेक ठिकाणी होईल हे भाजप नेत्यांना जाणवलं आणि त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. उमेदवारी देताना त्या उमेदवाराची विचारधारा आणि आधीच्या भूमिका जर वेळीच लक्षात नाही घेतल्या तर काय होतं हे या प्रकरणातून दिसून आलं. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.